प्रतिभा. तर त्यानंतर धर्मात्मक शत्रू म्हणून मी एक कादंबरी लिहिली विदुरावर. तर विदुरावर ही जी कादंबरी, विदुरावर हे तसं फारसं लेखन कोणी केलेलं नाही आहे आणि ते तसं दुर्लक्षितच पात्र. आपण त्याला न्याय द्यायचा म्हणून मी त्यावर कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शिवाजी सावंतच्या नावाने दिला जाणारा मृत्युंजय पुरस्कार मिळाला. नंतर लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिच्यावर विरहिणी म्हणून मी कादंबरी लिहिली. सीता 14 वर्ष वनवासात सीता रामाबरोबर होती, परंतु उर्मिला ही 14 वर्ष आपल्या पतीचा विरह सहन करीत खऱ्या अर्थाने वनवास, अयोध्येमध्ये वनवास म्हणजे भोगत होती. त्यावर मी कादंबरी लिहिली. तर ती आता प्रकाशनाच्या मार्गावर आहे, पूर्ण झालेली आहे. तर कुंतीवर मी माझं कुंती पर्व म्हणून लिहायचं असं ठरवलं आणि ते काम चालू आहे. अर्ध जास्त झालेलं आहे. ते 700 पेजेसच्या वर ते कादंबरी होईल. या आधीसुद्धा सुरुवात पहिला ग्रंथ मी लिहिला आहे लेवा. आता मी या समाजात जन्माला आलो त्याचा इतिहास ज्ञात असायला पाहिजे म्हणून मी खानदेश वार्डातील लेवा पाटीदार समाज एक अन्वयार्थ हा ग्रंथ 2003 प्रकाशित केला. त्याच्यात 4 आवृत्त्या झाल्या. आता शेवटची आवृत्ती 27 जानेवारी 2023 नागपूरच्या भातृमंडळाने प्रकाशित केला. हा ग्रंथ जवळजवळ 700 पेजेसचा, 4थ्या आवृत्तीचा. त्यानंतर मी ऑफिसमध्ये जात होतो. मुलीची लग्न झाली आणि मिसेस घरी एकटी राहायची. मी ऑफिसला जात होतो. मग काय करायचं? मग मिसेस म्हणाले आपण आपला कोश तयार करूया आपल्या बोलीभाषेचा. तिला जमेल तसं ते कागदावर उतरून ठेवायची आणि ते अल्फाबेटिकली आणि व्याकरणात लावायचं काम माझं. असा तो लेवा गणबोली कोश आम्ही तो प्रकाशित केला. याच्याही 3 आवृत्त्या झाल्या आणि वैशिष्ट्य म्हणजे याला शासनाचा दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या नावाने दिला जाणारा एकमेव पुरस्कार याच पुस्तकाला मिळालेला. अजून दुसरा कोणाला मिळालेला नाही. समाजावर काहीतरी आपल्या शहरातल्या लोकांना आपल्या चालीरीती वगैरे माहिती नसतात. म्हणजे जाती संबंधी किंवा आपल्या समाजा संबंधी म्हणून आम्ही लेवा पाटीदारांचे संस्कार म्हणून एक पुस्तक काढलं. त्याच्यामध्ये कुळे, गोत्रे, कुलधर्म, कुळाचार हे दिलेले आहे. याच्यात 2 आवृत्त्या झाल्या. तर बोली भाषेवरील लेवा बोलीचे मानकरी, लेवा बोलीमध्ये ज्यांनी लेखन केलं आहे त्यांच्या नावाने एक पुस्तक काढलं. ते जळगाव भोरगाव पंचायतने प्रकाशित केलं. तर नंतर बहिणाबाईची गाणी लोक म्हणायला लागला की बहिणाबाईची गाणी ऐरणीत आहे. हे साफ चूक आहे. बहिणाबाई ज्या समाजात जन्मल्या, लेवा पाटीदार समाजात जन्मल्या आणि त्यांची भाषा ही लेवा गणबोली आहे. हे सर्व जगाला सांगणं आवश्यक होतं. म्हणून मी लेवा बोलीतील बहिणाईची गाणी रसास्वाद हे एक पुस्तक लिहिलं. बहिणाबाईंची गाणी म्हणजे त्या जरी निरक्षर होत्या, त्यांना अडाणी म्हणता येणार नाही, हवं तर निरक्षर म्हणा, परंतु या निरक्षर महिलेने की ज्यावर अनेक लोकांनी प्रबंध मिळवले त्यांच्या गाण्यांवर, ते गाणी त्या गाण्यावर लेवा बोलीतील बहिणाईची गाणी रसास्वाद हा ग्रंथाने प्रकाशित केला. त्याचा दुसरी आवृत्ती आता प्रकाशित होत आहे. पण बहिणाबाईची गाणी म्हणजे त्यावर एक श्लोक केलेला आहे. बहिणा येंदो हो सा हृदया
वचनचंद्रिका नित्यम कवी चकोरैर्या पीयते न च हीयते. म्हणजे चकोर पक्षाने चंद्राचं चांदणं सेवन केलं, कितीही सेवन केलं तरी ते कमी होत नाही. त्याचप्रमाणे कवीजनांनी बहिणाबाईच्या गाण्यांचा कितीही रसास्वाद घेतला तरी त्याची गोडी कमी होत नाही, ती अवीट आहेत. हे एवढी बहिणाबाईचे महत्त्व आहे. म्हणून आचार्यात्र्यांनी त्यांना बहिणाबाईंना अदितीची उपमा दिली आहे. तर अदिती म्हणजे एक ऋग्वेदामध्ये त्यावर एक श्लोक आहे. तो श्लोक अदितिर्देवरदितिरंतरिक्षम अदितिर्मातास पितास पुत्रः विश्वे देवा अदिती पंचजनाः अदितिर्जातम दितिर्जनित्वम. म्हणजे सर्व विश्वसंग्रहाची शक्ती असलेली अदिती, तिची उपमा आचार्य प्रकीयत्र्यांनी बहिणाबाईंना दिलेली आहे. आणखी काही सांगा? माहिती या ठिकाणी आपण दिलेली आहे. आपलं एक इच्छा होती, आपलं मनोदय होता की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना म्हणजे भेटून एखादं पुस्तक आपलं प्रकाशन म्हणजे करावं. परंतु आपली ती इच्छा जी आहे ती त्यांचे सुपुत्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब त्यांच्या शुभ हस्ते हा 5 खंडांचा जो तुमचा आता ते मी माझं भाग्य समजेल. हां, आणि ते जर उद्धव साहेबांच्या हस्ते झाले तर तुमच्या समवेत मी 24 तास आणि समर्थ प्रतिष्ठान डोंबिवली त्यांचंही आम्ही भाग्य समजू. आणि तुम्हाला आज 15 ऑगस्टच्या दिवशी